for solving question, right? Then we will start the lecture. In this lecture we are gonna solve problem based upon Ampere's law as well as motion of the charged particle. जे काय तुम्ही डाऊट सेंड केलेले आहेत ते डाऊट सॉल्व्ह करायचे. तोपर्यंत ग्रुप वरती जे 5 डेली MCQ आहेत आपले ते सॉल्व्ह करायचे. Good morning everyone. Hello, hi. झमके ओके, चला सर्वांचं झालं का सॉल्व करून? सर्वांचं झालं का सॉल्व करून? व्हेरी गुड नागेश, ऑल ऑफ आर करेक्ट. चला बाकीच्यांचं. आणि एररलेस सोबत ठेवा. एररलेस मधले डाऊट आपण घेणार आहोत. म्हणजे एररलेस मधलं क्वेश्चन नंबर सांगेल आणि क्वेश्चन जर मागे पुढे झाले असतील तर एक्झाम सांगतो तिथे क्वेश्चन पाहायचंय. मी क्वेश्चन एक्सप्लेन पण करतो कशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. वी विल सॉल्व द युअर डाऊट्स. ठीक आहे, आजच काय डाऊट असतील या चॅप्टर वरती म्हणजे या बीट वरती ते क्लिअर करून घ्या. व्हेरी गुड अंजली. पहा आन्सर काय आहेत. ए ए ए बी डी, right? So calculate your marks and send me. तोपर्यंत पहा एररलेस मधला क्वेश्चन नंबर पहिला डाऊट आहे. क्वेश्चन नंबर 6 स्टडी करंट IIT JEE 2009 चा प्रॉब्लेम आहे. IIT JEE 2009. तर काय म्हटलेलं आहे आपल्याला पहा, लक्ष द्या की याच्यामध्ये स्टडी करंट I goes through the wire. चला सर्वजण बोर्डाकडे लक्ष. मार्क कॅल्क्युलेट झाले असतील सर्वांचे. ठीक आहे, MCQ सॉल्व करत जा. हे काय शुभम 5 आणि ते पुढे जे काय तुम्ही इमोजी वगैरे टाकता ते मला दिसत नाही. डब्बे दिसतात हे असे. बहुतेक तुम्ही तिथे इमोजी टाकता का वेगळा फॉन्ट वापरता मला माहित नाही. त्याच्या पुढे मला असे डब्बे दिसतात. सो प्लेन आणि सिंपल मेसेज असला पाहिजे आपल्याला. ओके, सो पहा लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 6 IIT JEE 2019 स्टडी करंट I goes through the wire loop PQR having a shape of right angle triangle. right angle triangle आहे PQR and PQ is equal to 3x, PR is equal to 4x. QR obviously QR म्हणजे हायपोटेनियस असली पाहिजे. QP is equal to काय आहे, QP is equal to 3x आहे. हे 4x आहे. सो इट विल बी ऑटोमॅटिकली. हे जरी दिलं नसतं तरी आपल्याला काढता आलं असतं 5x. ओके, रडण्यापेक्षा मला वाटतं अभ्यास केलेलं केव्हाही चांगलं असेल. काही प्रॉब्लेम नाही. एखाद्या वेळी मार्क कमी येतील, एखाद्या वेळेस जास्त येतील. लास्ट पर्यंत लक्षात ठेवायचं. लाईफ बद्दल लक्षात ठेवायचं की कमी आले तरी कॉन्फिडन्स नाही घालवायचा आणि जास्त आले तरी हवेत नाही जायचं. ठीक आहे, ज्या पद्धतीने आहे कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग भले 20 पैकी 25 येऊत, 20 पैकी -25 येऊत. ठीक आहे, फक्त ट्राय करा. ओके, का चुकले, का आपण प्रॉब्लेम का नाही सॉल्व्ह केले, थोडंसं अनालिसिस करा. का बरं आपण आपल्याला असं का होतंय. डेली 5 MCQ सोडवायचं सुद्धा कंटाळा येतोय का. खरंच आपण सरला आन्सर का पाठवत नाहीये किंवा मार्क का पाठवत नाहीयेत. बरोबर आहे का नाही. हे सर्वांसाठी आहे. आणि मी आता प्रत्येकाला पहा मागे लागणं होणार नाही. तुम्ही पाठवलात नाही पाठवलं तर मला पुढे जावंच लागणार आहे. किती वेळ वाट पाहणार तुम्ही. मार्क सेंड करा, आन्सर सेंड करा. सो युअर. आणि मला तर वाटतं 12वीच्या विद्यार्थ्यांना हे सांगायची गरज नाही. ओके, चलो लेट्स फाइंड आउट द सोल्युशन. काय आहे याचं, काय विचारलं आपल्याला. फाइंड द इफ द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड
ऍट पी ड्यू टू लूप. ऍट पी पहा, या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड विचारलंय, या लूप मुळे दिलेलं आहे, त्यांनी काय दिलेलं आहे, के इंटू म्यू नॉट आय, के इंटू म्यू नॉट आय अपॉन 48 पाय एक्स. एकदम सिंपल आहे. थोडंसं IIT JEE असल्यामुळे काय होतं, आपल्याला प्री डिटरमाइंड माइंड असते की अवघड असलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याचा आपल्या विषयाचा संबंध नाही असा एकदम सोपा विषय, काहीतरी मॅथच्या टर्म यूज केलेले असतात. मग ते ट्रिग्नॉमेट्री असेल, डेरिव्हेटिव्ह असेल, इंटिग्रेशन असेल, आणि त्यामुळे IIT म्हणजे अवघडच असतात. ते काही सोपं असतं असं म्हणायला म्हणजे काही त्याच्यात अर्थच नाही. सो पण पहा, जर स्टेप बाय स्टेप जर सॉल्व्ह केला तुम्ही, मला सांगा ऍट पॉइंट पी मॅग्नेटिक फील्ड, इथे टोटल किती कंडक्टर आहेत, इथे टोटल किती कंडक्टर आहेत, चला पटकन सिंपल सिंपल प्रश्नांची उत्तर द्यायचं आपल्याला. टोटल कंडक्टर 3 आहेत. टोटल कंडक्टर किती आहेत, 3 आहेत. मग इथे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ईच कंडक्टर फाइंड करूया. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ईच कंडक्टर, मला सांगा पहिल्या कंडक्टरमुळे मॅग्नेटिक फील्ड किती असेल, पहिल्या कंडक्टरमुळे मॅग्नेटिक फील्ड. माझा आवाज येतोय, व्हिडिओ दिसतोय सर्वांना, झोपेत राहायचं नाही. आजचं लेक्चर असं एकदम असं रोलर कोस्टर सारखं असणार आहे, ठीक आहे. मॅक्झिमम प्रॉब्लेम, कारण कन्सेप्टवर आपण भरपूर स्टेप बाय स्टेप समजतो, ठीक आहे. ओके, सो ड्यू टू कंडक्टर 1 हा पी पॉइंट जो आहे त्याच्या ऍक्सिस वरती आहे. पहा, पी पॉइंट जो आहे तो त्याच्या ऍक्सिस वरती आहे, आणि ऍक्सिस वरती मॅग्नेटिक फील्ड किती असते सांगा चला सर्वांनी. ऍक्सिस वरती मॅग्नेटिक फील्ड किती असते, झोपा काढू नका कृपया. आज सगळे अलर्ट असले पाहिजेत, आज सगळे अलर्ट असले पाहिजेत, ईच अँड एव्हरीवन, राईट. ओके, व्हेरी गुड. तर या क्यूपी मुळे, या कंडक्टरमुळे इथे, कारण हा पॉइंट ऍक्सिस वरती आहे, आणि ऍक्सिस वरती मॅग्नेटिक फील्ड 0 असलं पाहिजे, राईट आहे. मॅग्नेटिक फील्ड ऍक्सिस वरती काय असलं पाहिजे, 0 असलं पाहिजे. देन अगेन ड्यू टू पी आर सांगा, पी आर सांगा. ड्यू टू पी आर मॅग्नेटिक फील्ड किती असायला पाहिजे, चला रे पटपट बोला, काय टाइमपास करताय. डॉक्टर आज गरमी होती भरपूर. चला मी सोडूनच देतो, शिकवूनच सोडून देतो, बसा. तुम्हाला द्यायचे नंतर रिप्लाय. म्हणजे इथं काय तुम्हाला काय अवघड चाललंय. पी आर हे कंडक्टर आहे, पी पॉइंट लाईज ऑन ऍक्सिस, यायला पाहिजे ना. हे जर येत नसल्यावर मग एकतर मी चांगलं शिकवलं नाही किंवा तुम्ही शिकलो नाहीत बघा, नाहीतर तुम्हाला उत्तर सांगायचे नाहीत का मग, असं काही आहे का, की वाटते का तुम्हाला, तुम्ही उत्तर सांगितले की सरला कळेल, मग सरला पण प्रॉब्लेम येईल, मग सर पुढे जातील, असं काय वाटत नाही ना. मग बोला की, हा बोला की, मग ठीक आहे, बोला बोला बोला. या कंडक्टरमुळे इथे मॅग्नेटिक फील्ड 0, या कंडक्टरमुळे मॅग्नेटिक फील्ड इथे 0, म्हणजे राहिला आता एकच कंडक्टर. कोणता कंडक्टर राहिला, हा कंडक्टर. या कंडक्टरमुळे ऍट पॉइंट पी आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायचंय. मग हा कसा आहे, एक शॉर्ट स्ट्रेट कंडक्टर आहे. या पॉइंट पासून मी इथे परपेंडिक्युलर काढणार आहे, असं हे परपेंडिक्युलर काढणार आहे. आणि मग हा अँगल जर मी एक वेगळा φ1 घेतला, हा अँगल जर मी φ2 घेतला, तर याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या की हा 90 डिग्री आहे. सो इथे φ1 आणि φ2, आणि मग फॉर्म्युला कोणता वापरणार मी, स्ट्रेट कंडक्टरचा, कोणता, म्यू नॉट I अपॉन 4 पाय साइन φ1 प्लस साइन φ2, साइन φ1 प्लस साइन φ2. आणि हे आर म्हणजे काय आहे, म्यू नॉट 4 पाय आर. आर म्हणजे काय आहे, हा इथून इथपर्यंतचा स्ट्रेट डिस्टन्स, हे पण आपल्याला काढायचं आहे. मग हे कसं काढणार, तर इथे मॅथमॅटिकल टर्म आपल्याला वापरल्या गेलेल्या आहेत. काय वापरलेलं मॅथमॅटिकल, पहा याच पद्धतीने याच्यामध्ये, की याच्यामध्ये साइन φ1 आधी आपल्याला काय काढावं लागेल, की जस्ट राईट अँगल ट्रायंगल दिला ना, साइन हे 90 दिले. ओके, हे 90 दिले. सो 3x, हे 4x, आणि हे 5x, राईट. सो याच्यामध्ये
जस्ट अ मिनिट, मिडल पॉइंट दिलं क्यू आर हे ओके. तर याच्यामध्ये मी पहा 5x हे आहे, तर हा डिस्टन्स कसा काढणार आधी, हा डिस्टन्स हा एक्झॅक्ट हाफ तर नसणार. या ट्रायंगल मध्ये पहा, या ट्रायंगल मध्ये काय करू शकतो मी, हा जर समजा हा थीटा घेतला मी, हा एक θ1 घेतला, हा θ1 घेतला, तर इथे काय येणार, ही व्हॅल्यू काय येणार, हा θ1 हा जर मोठा ट्रायंगल घेतला मी, हा मोठा ट्रायंगल घेतला, तर हे अपोजिट साइन θ1 इज इक्वल टू 4x अपॉन हायपोटेनियस 5x म्हणजे साइन θ1 4/5. या साइन θ1 ची व्हॅल्यू आली 4/5. आणि मग याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या की कॉस पण घेऊ शकतो ना त्याचा, कॉस किंवा टॅन पण घेऊ शकता. हा टॅन घेऊया आपण. टॅन θ1 काय येतो सांगा मला, टॅन θ1 काय येणार, अपोजिट या θ1 ह्या मोठा ट्रायंगल घेतोय मी, 4x upon 3x, right? 4x upon 3x, therefore tan theta will be 4/3. tan theta will be 4/3. θ1 म्हणतोय आम्ही, आपल्याला ही साइड काढायची. कशी काढणार साइड, tan θ1 इज इक्वल टू 4/3. मग आता हा छोटा ट्रायंगल घ्या, हा पण ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगलच आहे, हा 90 डिग्री आहे. हा जर 90 डिग्री असेल तर आपल्याला काय करावं लागेल, याचा साइन जर घेतला मी, तर अपोजिट अपॉन हायपोटेनियस, ही हायपोटेनियस याच्यासाठी, सो याच्यासाठी साइन θ1 इज इक्वल टू, ही आपल्याला साइड माहिती नाही, याला काहीतरी r समजूया, सो r/3x. आणि याला साइन थीटा टॅन θ1 लाच असं पण लिहू शकता तुम्ही, साइन θ1 अपॉन कॉस θ1 इज इक्वल टू 4/3. हात का झोपी गेलात, हात का झोपी गेलात, हे कळलं का? वन मोर टाइम, थोडस जरा प्रेझेंट राहा की, प्रेझेंट हरू नका, आज हरू नका. मी काय म्हटलं, कालच म्हटलं होतं, आज प्रॉब्लेम आणि डाऊटचे प्रॉब्लेम म्हणजे अवघडच असतात, बरोबर आहे का नाही. IIT JEE प्रॉब्लेम आहे हा. लक्षात घ्या की तुम्हाला हे इथपर्यंत कळले का सांगा, ही स्टेप कळली का मला, याच्यामुळे ही इथे मॅग्नेटिक फील्ड 0, याच्यामुळे इथली मॅग्नेटिक फील्ड 0, म्हणजे एका कंडक्टरमुळेच मॅग्नेटिक फील्ड असणार, राईट. आणि हे शॉर्ट कंडक्टर आहे, हे शॉर्ट कंडक्टर आहे, तर हे शॉर्ट कंडक्टर असल्यामुळे आपल्याला फॉर्म्युला हा वापरायचा, साइन φ1 प्लस साइन φ2. ओके, सर्वांना इथपर्यंत कळलं का सांगा, पुढची स्टेप सांगतो मी. काय गरमी होते रे आज. का झालो लेट, ओके. मग आता पहा, व्यवस्थित लक्ष द्या. जर हा मोठा ट्रायंगल, आता हे तुम्हाला आर म्हणजे हा डिस्टन्स पाहिजे, म्हणजे हा डिस्टन्स मला काढावा लागणार आहे आर. मग कोणतेही घ्या तुम्ही, या पद्धतीने घ्या किंवा वेगळ्या पद्धतीने जर केला, साइन घ्या, टॅन घ्या, एकदम सोपं घ्यायचं असेल समजा, तर या मोठ्या ट्रायंगल मध्ये हा जर θ1 घेतलाय मी, तर याच्यामध्ये साइन θ1, साइन काय असतं, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. या मोठ्या ट्रायंगलची या अँगलची अपोजिट साइड 4x आहे आणि हायपोटेनियस 5x आहे. लक्षात आलं का, इथपर्यंत लक्षात आलं, हे क्लिअर आहे पॉइंट. म्हणजे हे एक्स एक्स तर कॅन्सलच होणार आहे. आणि आता हा छोटा ट्रायंगल घ्या, हा पण छोटा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगलच आहे, इथून परपेंडिक्युलर काढली, मग एवढाच ट्रायंगल, हा खालचा पार्ट नाहीये, तर इथे ही हायपोटेनियस आहे, हा अँगल θ1 आहे. मग मी परत याला जर साइन θ1 लिहिलं, तर साइन θ1 इज इक्वल टू अपोजिट आहे आर, जे की आपल्याला फाइंड करायचंय, आणि अपॉन हे किती आहे 3x हायपोटेनियस, आणि हे इक्वल आहेत साइन θ1. therefore 4/5 is equal to r/3x. so r is equal to, इकडे मल्टिप्लाय करा, 12x/5 आलं. r is equal to किती आलं, 12x/5. सो याच्यामध्ये म्यू नॉट I अपॉन 4π, या r ची व्हॅल्यू आली 12x/5 इंटू साइन φ1. आता या ट्रायंगल मध्ये साइन φ1 म्हणजे सांगा मला, साइन φ1 म्हणजे काय असतं, अपोजिट अपॉन
हायपोटेनियस, अपोजिट अपान काय घ्यायचं आपल्याला, हायपोटेनियस. तर या ट्रायंगल मध्ये हा जर φ1 घेतला मी याच्यामध्ये, तर हा φ1 याची अपोजिट साइड आपल्याला परत काढावं लागेल, याची अपोजिट साइड म्हणजे हे अपोजिट ऍडजसंट ही आली ना. ओके, तर पहा याच्यासाठी परत या ट्रायंगल मध्ये साइन जर काढायचं असेल, हे माहिती आहे तुम्हाला 12x/5 आहे, तर हे किती येणार सांगा. हे राईट अँगल ट्रायंगल आहे, तर मी जर cos φ1 लिहिलं, cos φ1 इज इक्वल टू ऍडजसंट 12x/5 अपॉन हायपोटेनियस 3x, हे x x कॅन्सल, इथे येणार 4/5. cos φ1 किती आलं, 4/5. cos φ1 आलं 4/5. जर cos 4/5 असेल तर साइन काय असतं, 3/5 असतं. ठीक आहे. सो हे साइन φ1 3/5 येईल, प्लस साइन φ2, आता हे 3/5 आलं तर हे 4/5 येणार. जर जास्त ट्रिग्नोमेट्री वरून जात असेल तर एवढं मॅग्नेटिक फील्ड तेवढं लक्षात ठेवा. फिजिक्सचा पार्ट कुठपर्यंत, इथपर्यंत, की तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, या कंडक्टरमुळे मॅग्नेटिक फील्ड 0 असणार, या कंडक्टरमुळे मॅग्नेटिक फील्ड 0 असणार, आणि याच्यामुळे हा फॉर्म्युला वापरायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. याच्या पुढे ज्यांना ट्रिग्नोमेट्री सुचते त्यांनी वापरा, सूचना झालंय त्यांनी राहू द्या. डाउट वाले प्रॉब्लेम ऐसे ही रहते हैं, राइट. ओके, चलो. त्याच्यानंतर नेक्स्ट हे लिहून घ्यायचं असेल एवढं. आलं, व्हेरी गुड, ठीक आहे. तर पहा, लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. पहा फक्त 23 ची डायग्राम फक्त पहा. 23 हे आलं असेल, लिहून झालंय. काय नाही, थोडस ते ट्रिग्नोमेट्रीमुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम अवघड वाटतोय, बाकी काही नाही याच्यामध्ये. 11 चे फाउंडेशन लेक्चर चालू आहेत बघा, ट्रिग्नोमेट्री करायचं असेल कोणाला. ठीक आहे, ओके. पहा, लक्ष द्या. चल, आपल्याला काय आहे, 23 काय सांगितले बा, 23 इकडे एक लॉंग वायर आहे आणि इथे एक सर्कल आहे, आणि आपल्याला इथले सेंटरची मॅग्नेटिक फील्ड विचारली. याची डायरेक्शन अशी दिली आणि याची डायरेक्शन वर दिली. चला, आपण दोन फॉर्म्युले वापरणार. याच्यासाठी काय वापरणार सांगा बरं. या स्ट्रेट वायरचा फॉर्म्युला काय वापरणार, म्यू नॉट I अपॉन 2πr, आणि याचं रेडियस आणि हे आर सेम आहे, सर्कलचं रेडियस आणि हे आर कसं आहे, सेम. बाकी सर्व व्हॅल्यू दिल्यात. हा, याचा करंट दिलाय, हे आर दिलंय, करंट पण पहा, रेडियस 10 सेंटीमीटर दिलंय, व्हॅल्यू पण दिल्या तुम्हाला, आणि करंट दिलेला आहे 8 अँपियर. सो हे काढता येईल तुम्हाला, डी ड्यू टू स्ट्रेट वायर काढता आलं. त्याच्यानंतर हे सर्कल मध्ये कोणता फॉर्म्युला वापरणार, काय आहे सर्कल मध्ये फॉर्म्युला, सर्कल मध्ये काय फॉर्म्युला सांगा, म्यू नॉट I अपॉन 2r आहे सर्कल साठी, आणि यांचे दोघांचे वेक्टर ऍडिशन असणार. आता या दोघांची डायरेक्शन सेम आहे का अपोजिट आहे तेवढं मला मात्र सांगायचे, तुम्ही कॅल्क्युलेट करून. सेम असेल तर यस करा, अपोजिट असेल तर ओ करा. कशामुळे, याच्यामुळे असणार हे B1 धरा आणि याच्यामुळे असणार B2 धरा. दोघांसाठी आपल्याला कोणता लॉ, कोणता हात, कोणता वापरायचे ते माहिती आहे सर्वांना. मॅग्नेटिक फील्ड काढायचे. चला, सर्वांनी वापरून पहा. बर, व्हेरी गुड. अजून कोणाला आले का आन्सर.
अजून कोणाला आलं का आन्सर? इधर ठरतं मग. पहा लक्ष द्या, B1 स्ट्रेट वायर, राईट हँड घ्यायचंय, थंबची डायरेक्शन इकडे, कर्ल्ड फिंगर आतमध्ये जात आहेत का बाहेर? एवढं तरी सांगा. कर्ल्ड फिंगर, व्हेरी गुड. अजून कोणाला आलं? गायत्री, ओके ठीक आहे. तर पहा B1 ची डायरेक्शन असणार क्रॉस, कारण कर्ल्ड फिंगर आतमध्ये चालल्यात, आणि B2 ची डायरेक्शन याच्या सोबत जर कर्ल्ड फिंगर केलं तर थंब बाहेर येतोय, म्हणजे B2 ची डायरेक्शन डॉट, म्हणजे याची इनवर्ड आहे, याची आउटवर्ड आहे. दोघांची ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन? दोघांची ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन? करा मग. सर्व व्हॅल्यू दिल्यात, आर ची व्हॅल्यू दिली, आर ची पण दिली आपल्याला, आणि आय पण दिली. मग याच्यासाठी दोन वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. आणि नेट मॅग्नेटिक फील्ड इज B1 मायनस B2, और यू कॅन राईट B2 मायनस B1 बिकॉज B2 विल बी मोर. जे मोठं आहे त्याच्यातून छोटा वजा करायचं. ठीक आहे, याचे व्हॅल्यू सॉल्व्ह करता येतील का? क्वेश्चन नंबर हा किती होता? 23 होता. व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे, आय विल टेक नेक्स्ट क्वेश्चन. आणि ज्यांनी 24 त्याच्या खालचाच 24 क्वेश्चन वाचा. 24 क्वेश्चन वाचा. आता पहा क्वेश्चन नंबर 24 सांगा. 24 रीड केला का क्वेश्चन नंबर? मी आधी काय करत जातो, डाऊट घ्यायच्या आधी त्या दिवशी काय करायचे आपण, की ते डाऊट वाले क्वेश्चन नंबर ग्रुप वरती टाकून ठेवतो, तुम्ही ते पाहत जा. ठीक आहे, म्हणजे सर्व डाऊट आपल्याला घेता येतील. याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे की कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. काय केले पहा क्वेश्चन, a wire of length L is bent into circular loop of radius R and carries a current I. हे वायर लेंथ L होती, याला सर्क्युलर लूप मध्ये बेंड केलं आणि याची रेडियस R केली. तर याच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असते सांगा मला? याच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल टू म्यू नॉट I अपॉन 2R असायला पाहिजे. आणि हे जे रेडियस आहे हे टोटल लेंथ L होते, तर आपल्याला रिलेशन काय माहिती आहे? 2 पाय R इज इक्वल टू लेंथ माहिती आहे. Therefore we can put R is equal to L by 2 pi. बरोबर आहे, L by 2 pi. So we can write this B is equal to काय लिहिणार तुम्ही? म्यू नॉट I अपॉन 2, आणि R ला लिहिलं मी L अपॉन 2 pi. हे 2 will get cancel. म्यू नॉट पाय I अपॉन L आलं B ची व्हॅल्यू. आता नंतर काय केलंय पहा, नंतर काय केलंय, द सेम वायर इज नाउ बेंट इनटू डबल लूप ऑफ इक्वल रेडियाई. हेच वायर आता एवढ्या याच्यामध्ये डबल लूप मध्ये केलं, तेवढ्याच लेंथ आहे. मग आपल्याला याची रेडियस छोटी करावं लागेल का मोठी करावं लागेल सांगा? आता डायग्राम तर आपण सरनं काढली आहे बोर्डावर, फक्त पाहून सांगायचे की लक्ष द्या. थोडस फील घ्या. आता आज जरा असं बाहेर बसल्यासारखं वाटतं लेक्चरचे, आहे का नाही? ओके, पहा लक्ष द्या. तुमच्याकडे 1 मीटर लेंथचं वायर आहे, 1 मीटर. तर एकाला, दोघांना 1 मीटरला वायर दिले, एकाला पण 1 मीटर दिले, दुसऱ्याला पण 1 मीटरच दिले. एकाला सांगितलं की त्याचा एकच मोठा एकच सर्कल करायचा, आणि एकाला सांगितलं की त्याचे 2 सर्कल करायचे. तर ज्याने 2 सर्कल केलेत, ऑब्वियस आहे त्याची रेडियस छोटी असली पाहिजे. पहा बरं, कारण त्याच्याकडे पण वायर 1 मीटरच आहे, मोठ्याकडे पण वायर 1 मीटर आहे.
जर अजून नंबर ऑफ लूप जर जास्त जेवढे करचाल तेवढी रेडियस कमी होत जाते. हे कळलं? हे जर फील झालं तर सांगा मला. जेवढे नंबर ऑफ लूप जास्त तेवढे रेडियस कमी. कारण एकच मीटर वायर आहे, तेवढ्यातच मला 2 लूप करायचे, 3 लूप करायचे, 4 लूप करायचे, म्हणजे रेडियस कमी होत जाणार. सर्वांना कळालं का? एक दोघांना कळून काय फायदा नाही. ओके, व्हेरी गुड. तर मग आता डबल लूप मध्ये याची रेडियस जी आहे याच्या हाफ झाली पाहिजे. कारण आधी जर रेडियस 2 होती तर पहा की डबल लूप म्हटलंय आणि सेम करंट इन सेम डायरेक्शन म्हटलंय. सेम लूप इन सेम डायरेक्शन. हा, सो काय म्हणणार हे स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर बाय 2. कॅपिटल आर किती आहे? एल बाय 2 पाय. आणि हे 2 जर घेतलं तर स्मॉल आर ची व्हॅल्यू आली एल अपॉन 4 पाय आली. अँड नाव द मॅग्नेटिक फील्ड. आता 2 लूप आहेत, म्हणजे इथून एकदा करंट आय चाललाय आणि परत दुसरा पण करंट किती चाललाय? आय चाललाय, म्हणजे दोनदा घ्यावं लागेल आपल्याला. देअरफॉर नवीन जे बी डॅश आहे इज इक्वल टू 2 टाइम्स म्यू नॉट करंट आय आहे. आणि आपण ऍड का केलं? कारण त्या करंटचे डायरेक्शन. अरे म्यूट आधीच सांगायचं ना, म्यूट करायला सर्वांना. अर्ध लेक्चर झाल्यावर सांगायला म्यूट करा म्हणून. आधीच सांगत जावा, ते म्यूट करायचं लक्षात राहत नाही. 2 इंटू म्यू नॉट आय अपॉन, इथे पहा 2 आणि स्मॉल आर घेतलं पाहिजे मी. हे 2 तर कॅन्सल व्हायलंय. म्यू नॉट आय अपॉन स्मॉल आर ची व्हॅल्यू किती आहे बघा बरं? एल अपॉन 4 पाय. आणि हे 4 पाय जर वरी गेलं तर काय होतंय? 4 पाय म्यू नॉट आय अपॉन एल. आणि हे म्हणजेच बी आहे, म्हणजे हे 4 टाइम्स बी यायला पाहिजे. 4 टाइम्स बी. बी डॅश इज इक्वल टू 4 टाइम्स बी. आता एक स्मॉल एवढं कळलं का? एक तुम्हाला छोटा फॉर्म्युला देतो, डायरेक्ट शॉर्टकट देतो तुम्हाला. असं ट्रिक आवडतात ना तुम्हाला, ट्रिक. ठीक आहे. तर वेन लेंथ रिमेन सेम, काय कळलं का पहा बरं? याला पण एकच मीटर दिलं होतं, याला पण एकच मीटर दिलं होतं, पण याची रेडियस याच्यापेक्षा दुप्पट आहे, म्हणजे याचे लूप याच्यापेक्षा दुप्पट असतात. मग बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. मग तुम्ही असं डायरेक्ट घेऊ शकता की याचं लूप नंबर ऑफ लूप 2 आहेत, इथं एकच आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट बी इज इक्वल टू नवीन बी आहे 2 चा स्क्वेअर काय होणार? 4 टाइम्स बी होणार. किंवा इथे रेडियस पहा याची हाफ झाली आणि त्याला युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो अगेन 1/2 चा म्हणजे स्क्वेअर करायचे, 1/2 चा स्क्वेअर करायचे, कारण रेडियस हाफ झालेली आहे. हे पण 4b होणार. हे कळलंय का बघा? शॉर्ट हे फॉर्म्युला कळलाय का सांगा बरं? आधीच सांगायचं की, मग हे एवढं कशाला कळणार? आता लक्षात ठेवणार आपल्याला. हे असं डायरेक्ट कसा फॉर्म्युला सांगितला वाटतं ना सर? मग असं कसं, कुठून आलं हे? चला याच्यावरती एक प्रॉब्लेम घेऊया, याच्यावरती एक प्रॉब्लेम घेऊया.
if the magnetic field at the center of circular coil, लिहा नंबर 1 क्वेश्चन, म्हणजे काय म्हणायचं तुला, नंबर 1 क्वेश्चन लिहा आधी, हा क्वेश्चन लिहा. If magnetic field at the center of circular coil if the magnetic field at the center of circular coil carrying current I and radius R, and carrying current I and radius R is B, is capital B. Capital B. आता लिहा, पुढे लिहा, if radius of loop decreases such that if radius of loop decreases such that if radius of loop is decreases such that number of loops become 4 times, number of loop becomes 4 times, number of loop becomes 4 times, number of loop becomes 4 times, then magnetic field becomes option घ्या, magnetic field becomes ऑप्शन कोणते आहेत, 4B, 1/4B, 16B, 1/16B, आणि लास्टला तुम्हाला जर काही अडचण असेल तर आपला आहेच. आणि असे तुम्हाला अजून क्वेश्चन भेटू शकतात, तुम्ही एररलेस सॉल्व्ह करा. या फॉर्म्युल्यानेच क्वेश्चन सॉल्व्ह होणारे असतील. मला कोणतं भेटतंय का इथं बघतो. क्वेश्चन नंबर सध्या तर काही नाही भेटणार, पण याच्यावर भेटतील तुम्हाला. चला आलं का, सिंपल फॉर्म्युला दिलाय की रे. क्वेश्चन नाहीये. डी 1/16. बर, अजून कोणाचं काही वेगळं आलंय का. चला लवकर, आज डाऊट झाले पाहिजेत. क्वेश्चन मग असं विचारणार रे शुभम, एक वाट लावतोय मला, ते एक म्हणजे काय असं कळणार. डाऊट आणि क्वेश्चन नंबर टाकायचा. वा, ठीक आहे, व्हेरी गुड. तो खूप छान पहिला क्वेश्चन विचारलात, मी तेच क्वेश्चन शोधत होतो. घेऊ पहिला पण क्वेश्चन घेऊ. हो, रेडियस पण चेंज होते,
नंबर ऑफ लूप वाढवलं की रेडियस चेंज होते, नंबर ऑफ लूप वाढवले की रेडियस चेंज होते, आणि त्यामुळेच तुम्हाला त्यावेळेस हा शॉर्टकट फॉर्म्युला वापरायला सांगितलाय. त्यामुळेच तुम्हाला हा शॉर्टकट फॉर्म्युला वापरायला सांगितलाय. जर नंबर ऑफ लूप जर 4 टाइम झाले असतील तर त्याची रेडियस r/4 होते. मग एकतर हे वापरायचं किंवा हे वापरायचं, दोन्ही वापरायचं नाही. या फॉर्म्युल्यामध्ये आपण दोन्ही गोष्टी कन्सिडर केलेल्या आहेत. Therefore b1 by b2 is equal to n1 by n2 चा स्क्वेअर लिहायला पाहिजे मी. जर सुरुवातीची मॅग्नेटिक फील्ड बी घेतली, नंतरची b2 घेतली, इज इक्वल टू सुरुवातीचे नंबर ऑफ लूप्स n घेतले, नंतरचे 4n घेतले आणि याचा स्क्वेअर केला, n विल गेट कॅन्सल, b अपॉन b2 इज इक्वल टू 1 अपॉन 16. Therefore b2 इज इक्वल टू 16 टाइम्स b. चला 11वीच्या लेक्चर मध्ये येऊन बसा. 11वीला प्रॉब्लेम चालू आहेत असे रेशोचे. रेडियस पण चेंज होते आणि रेडियस चेंज होते म्हणूनच तुम्हाला हा शॉर्टकट फॉर्म्युला दिलाय. समझे कुछ क्या? अभी भी नहीं चमक्या? चमकलं का थोडंफार? काय उद्यापासून येतो? उद्यापासून काय मी यायला सांगितलं का उद्यापासून? ठीक आहे. ओके 11th ला यायला सांगितलं का? ओके ठीक आहे, या. असंही काय घरी बसून टाइमपासच करताय? b2 इज इक्वल टू 16 टाइम b. हे समजलं का सर्वांना? आता शुभमने विचारलेला क्वेश्चन घेऊ आपण. क्वेश्चन नंबर 1 पहा. क्वेश्चन नंबर 1 तोच क्वेश्चन शोधत होतो मी. NCERT एम्स 1980. अरे बाप, कोणाच्या बुक मध्ये असेल, कोणाच्या बुक मध्ये एवढा जुना नसेल. पण कैसा हो रहा है आज, इतनी दूरियां क्यों बढ़ गई, फिजिक्स और मेरे बीच क्यों पराया सा लगने लगा है फिजिक्स अब. अरे वाच के क्वेश्चन. तुम्ही मी वाचलं ना, तुम्हाला काय समजणार आहे? पहा क्वेश्चन मी वाचतो. पहा, सर्व तुम्हीच करून द्या, आम्ही फक्त असे हे करून बसतो तिथं, आहे का नाही? लिहा. पहा क्वेश्चन वाचा, फक्त लिहू नका, खूप मोठा आहे. अ लेंथ L ऑफ वायर कॅरीज अ स्टडी करंट I. बघा काही सिमिलर असा क्वेश्चन झाल्यासारखा पूर्वीच्या जन्मात वाटतोय का? अ लेंथ L कॅरीज अ करंट I. It is bent first to form a circular plane of coil 1 turn. सुरुवातीला बेंड केलं सर्क्युलर मध्ये, जिथे की टर्न किती होती? 1 होते. मग त्यावेळेस रेडियस r असेल समजा, आपण कन्सिडर करू. द सेम लेंथ इज नाव बेंट मोर शार्पली टू गिव्ह अ डबल लूप ऑफ स्मॉलर रेडियस. लेंथ तर सेम राहिलेली आहे, लेंथ तर सेम राहिलेली आहे, लेंथ काय राहिली? सेम राहिली. and same length is bent more sharply to give the radius double loop. आता इथे n is equal to किती आहे? 2 आहे. जेवढे नंबर ऑफ लूप जास्त तेवढे रेडियस कमी होणार, तेवढे रेडियस काय होणार? कमी होणार. मग इथे मला सांगा डायरेक्ट, मला रेडियस किती झाली काहीच गरज नाही, याच्यावरून डायरेक्ट तुम्ही बी किती झालं सांगू शकता का? सांगा बरं, बी किती झालं? ऑप्शन पहा कसे आहेत. a quarter of its first value, unaltered, 4 times, half. चला हे सांगा. इथं पण पहा लेंथ कॉन्स्टंट आहे, सो पहिल्या सर्कलला लूप 1 होतं, रेडियस मोठी असणार. दुसऱ्या सर्कलला लूप डबल झाले,
Therefore, I will directly proportional to loop चा स्क्वेअर 4 टाइम्स 2 चा स्क्वेअर काय होणार 4 टाइम्स राइट। अब तो थोड़ा थोड़ा समझ में आया होगा। ओके हा नाही सर। ओके मग माझ्याकडे क्वेश्चन नंबर हाच आहे। ठीक आहे चला नेक्स्ट। किती पाहिले आपण हे क्लास मध्ये घेतलाय की रे सर्क्युलर एकदा सर्क्युलर केलंय आणि एकदा स्क्वेअर शेप मध्ये बेंड केलंय। तर स्क्वेअर शेपचं कसं काढायचं सांगितलंय मी। दोघांचा रेशो घ्यायचा इथं फक्त। पहा अजून एक क्वेश्चन पाठवलाय जी मेन 2016 चा। ह्यावेळेस IIT क्रॅकच होते वाटायला भाऊ। नुसते IIT चे क्वेश्चन सॉल्व करायचे नुसते। 2 आयडेंटिकल वायर्स A and B आयडेंटिकल म्हणजे सेम लेंथ सेम सगळं कॅरिंग करंट आहे टिंब 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 टिंब। याला एकाला सर्कल मध्ये बेंड केलंय एकाला स्क्वेअर मध्ये बेंड केलंय आणि तुम्हाला असं विचारलंय BA अपॉन BB काय प्रॉब्लेम आहे। जर याची लेंथ L घेतली तर याची रेडियस किती येणार यावेळेस R इज इक्वल टू 2 पाय R इज इक्वल टू लेंथ असते ना। देअरफॉर R इज इक्वल टू L बाय 2 पाय घ्या आणि इथे फॉर्म्युला कोणता वापरणार B A इज इक्वल टू म्यू नॉट I अपॉन 2 R R किती आहे L बाय 2 पाय 2 2 कॅन्सल हे आलं म्यू नॉट पाय I अपॉन L आणि B ऍट पॉइंट B इथे किती येते आपण सेंटरला स्क्वेअरच्या काढलंय का हा अँगल 45 असतो हा अँगल 45 असतो। समजा याची साइड A घेतली तर 4A इज इक्वल टू L येणार A इज इक्वल टू L बाय 4 येणार आणि हा डिस्टन्स पाहिजे असतो आपल्याला। ऍक्च्युली हा डिस्टन्स म्हणजे A बाय 2 आहे A बाय 2 म्हणजेच किती येणार L बाय 8 येणार। मग याच्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरणार म्यू नॉट I अपॉन 4 पाय R साइन फाय 1 म्हणजे 1 बाय रूट 2 प्लस साइन फाय 2 म्हणजे 1 बाय रूट 2 आणि हे 4 कंडक्टर मुळे आहे म्हणून मी इंटू 4 करणार आहे 4 कंडक्टर मुळे असल्यामुळे इंटू 4 करणार आहे। सो 4 पाय R आणि R ची व्हॅल्यू म्हणजे R इज इक्वल टू A बाय 2 आहे आणि A बाय 2 म्हणजेच L बाय 8 आहे ती व्हॅल्यू इथे ठेवा। हे 4 4 विल गेट कॅन्सल म्यू नॉट I अपॉन पाय R ची व्हॅल्यू किती आली L बाय 8 इंटू हे 1 प्लस 1 2 बाय रूट 2 या दोघांचा रेशो घ्या होऊन जाईल आन्सर। काय अवघड नाही समजलं का। हे करा आता बाकीचं सर्व असं उत्तरापर्यंत काढून पाहिजे मला तेच क्वेश्चन पाहिजे आणि तेच उत्तर पाहिजे। हे घेतलं होते की क्लासमध्ये स्क्वेअरचं कसं काढायचं ते कळलं का शुभम। कुठे गेला रे समजलं का नाही। आलं म्हणायचं नाही समजलं म्हणायचं। आलं कसं काय मीच सोडवलं तुम्हाला कसं काय आलं तर मला आलं म्हणून सांगताय तुम्ही आलो म्हणे आलो सोडवाय तर मलाच लावणार आणि आलं म्हणणार मला आलं। ओके चला क्वेश्चन नंबर 34 परत IIT 1995 क्वेश्चन वाचू नका मी सांगतो। IIT क्वेश्चन वाचायला जरा म्हणजे इंग्लिश जरा भारी पाहिजे मॅथ भारी पाहिजे म्हणजे तुमची भारी नाही असं म्हणत नाही मी जरा मोठा आहे वाचायला वेळ लागेल मला फक्त
उत्तर, हा ओके, इथे येऊन बसलं का, ठीक आहे. तर मला फक्त उत्तर द्या. सर्क्युलर असा आहे, इकडून असा करंट आला आणि इकडून कुठतरी गेला असा, हा अँगल थिटा आहे आणि सेंटरला असणारी मॅग्नेटिक फील्ड किती असते? काय फॉर्म्युला पाहिलाय का त्याचा? एवढंच उत्तर द्या मला फक्त. सेंटरला असणारी मॅग्नेटिक फील्ड पहा, इथून करंट आलेला आहे आय, म्हणजे इकडून काहीतरी I1 गेला, इकडून काहीतरी I2 गेला, हा अँगल थिटा आहे, तर सेंटरला असणारी मॅग्नेटिक फील्ड. चला, एकाला तरी लक्षात आहे. बाकीचे नोटबुकचे मागलचे पानं काढून पहा, असं काही झालंय का? चला, दोघांना लक्षात आहे, ओके, व्हेरी गुड. तिघांना लक्षात आहे, व्हेरी गुड. चौघांना लक्षात आहे, व्हेरी गुड. चारच. इथे मॅग्नेटिक फील्ड किती असते? 0 असते. या थिटावरती डिपेंड नाही. हा थिटा किती असू द्या, छोटा असू द्या, मोठा असू द्या, मग तेच ऑप्शन दिले, 0 फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ थिटा. 0 फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ थिटा. ज्यांनी डाऊट विचारलाय त्यांना चमकलं का? काय विचारलंय त्या क्वेश्चन मध्ये? की इकडून आला, इकडे करंट गेला, हा अँगल थिटा आहे, तर या थिटाला कसं प्रोपोर्शनल असतं? मी उत्तर लिहिणार, थिटाला प्रोपोर्शनलच नसतं, तिथे ऑलवेज व्हॅल्यू 0 असते. ओके, अगेन नेक्स्ट डाऊट. हे फॉर्म्युला दिलाय, काही क्वेश्चन नको पाठवू, काहीतरीच विचारते. तोंडी उत्तर आहे की रे, असं कंडक्टर आहे आणि इथं आय करंट दिलाय, हे रेडियस आर दिले, हे π/2 दिले, तर काय याचा फॉर्म्युला काय आहे सांगा बरं, सर्वांनी सॉल्व्ह कराय. काही क्वेश्चन विचारते बाबा हे. काय आहे फॉर्म्युला याचा? डेरिवेशन सहित सांगितलंय की रे, म्यू नॉट आय अपॉन काय सांगितलंय, इथे 4π आणि इथं थिटा घ्यायचा. इथं थिटा किती आहे? हे π/2 म्हणजे हे किती असते? 3π/2. 3π/2 झाला आन्सर. भदे कुठली गे. समजलं का? घेतला क्वेश्चन, नाहीतर म्हणशील अजून सरला विचारणे लागतील क्वेश्चन, काही एवढं एवढं समजलं का सांगा. जरी सोपे विचारलं तरी शिवा शिवा तर खायलाच पाहिजे तुम्ही, पण सांगतो की हा डायरेक्ट फॉर्म्युला लिहून दिला, फॉर्म्युला. 75 पहा, 75 प्रॉब्लेम MPET 2000 चा प्रॉब्लेम वाचून दाखवतो मी, काही मागे पुढे असतील तुम्हाला प्रॉब्लेम. टू कॉन्सेंट्रिक कोप्लेनार सर्क्युलर लूप, रेडियस करंट I1 I2 दिला, रेडियस R1 R2 दिला, अपोजिट दिलंय आणि मॅग्नेटिक फील्ड हाफ दिले. तर करंटचा रेशो विचारलाय. पहा, R2 इज इक्वल टू 2R1 दिलंय. त्याच्यानंतर काय दिले आपल्याला? मॅग्नेटिक फील्ड इज हाफ ड्यू टू द मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन ऍट द सेंटर ऑफ लूप, म्हणजे जी नेट मॅग्नेटिक फील्ड आहे B इज इक्वल टू, ते काय दिले आपल्याला? हाफ ऑफ B1 दिले. B इज इक्वल टू हाफ ऑफ B1. क्वेश्चनच कळला नसेल वाचून वाचून जरासा असं जड झालं की लगेच डाऊट, म्हणून थोडं पहा. क्वेश्चन एकदम सिंपल आहे की दोन लूप आहेत,
एकाचे करंट I1 आहे, रेडियस R1 आहे. दुसरा लूप आहे, करंट I2 आहे, रेडियस R2 आहे, ज्याचा की रेशो दिलाय. आणि दोघांच्या करंटचे डायरेक्शन अपोजिट आहे. करंटचे डायरेक्शन अपोजिट म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सुद्धा अपोजिट. देअरफॉर नेट मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू B1 मायनस B2. राईट. सो आय कॅन राईट B1 ला म्यू नॉट I1 अपॉन 2R1 फॉर्म्युला, मायनस म्यू नॉट I2 अपॉन 2R2. आणि हे म्हणजे नेट मॅग्नेटिक फील्ड. नेट मॅग्नेटिक फील्ड किती आहे? आणि हाफ ऑफ B1 म्हणजे हाफ ऑफ B1 ची व्हॅल्यू किती आहे? म्यू नॉट I1 अपॉन 2R1. सो इथे परत लिहिणार मी म्यू नॉट I1 अपॉन 2 इंटू 2 किती झालं हे? 4R1. सो पहा, म्यू नॉट I1 अपॉन 4R1 इज इक्वल टू म्यू नॉट I1 अपॉन 2R1 मायनस या R2 ला सुद्धा R1 मध्ये लिहूया. R2 ला R1 मध्ये कसं लिहिणार? 2R1. हे 2 इंटू 2 4R1. म्यू नॉट I2 असेल इथे, फक्त लक्षात घ्या इथे I2 अपॉन 4R1 येणार इथे पण. अगर मैं इसको माइनस करके इधर लाता, इसको माइनस वाले को इधर लाता तो वो प्लस हो जाएगा म्यू नॉट I2 अपॉन 4R1. इधर रहेगा म्यू नॉट I1 अपॉन 2R1 और इट विल बी इधर जाके ये माइनस होगा म्यू नॉट I अपॉन 4R1. म्यू नॉट R1 कॉमन काढणार आहे मी. म्यू नॉट I तर कॉमन नाही काढू शकत, R1. तर इथे काय राहील? म्यू नॉट बाय R1 जर राहिलं तर I2 बाय 4 राहील. I2 बाय 4 राहील. इथे लिहितो म्यू नॉट अपॉन R1 जर कॉमन काढलं तर इथं काय राहतं? I2 बाय R1. आणि इथे काय राहतं? म्यू नॉट बाय R1 कॉमन काढलं मी. सो इथे काय राहणार? I1 अपॉन 2 मायनस I1च असणार ना, हे पण I1च आहे. I1 अपॉन 4 आणि इथे कॉमन काढलेलं काय आहे? म्यू नॉट अपॉन R1. म्यू नॉट अपॉन R1 म्यू नॉट अपॉन R1 कॅन्सल झालं. इथे फक्त 4 राहिले ना, I2 बाय 4. सो I2 बाय 4 इज इक्वल टू I1 हे काय येणार? इथे 2I1 येणार. 2I1 मायनस I1 अपॉन 4. देअरफॉर I2 अपॉन 4 इज इक्वल टू I1 अपॉन 4. 4 कॅन्सल. I1 इज इक्वल टू I2. आता हे पूर्ण मॅथमॅटिकल आहे, पूर्ण. थोडं शांतपणे सोडवा. आहे आपल्याला फिजिक्स कुठं वापरायचं होतं? इथपर्यंत तुमचं फिजिक्स संपलं, इथंच संपलं ऍक्च्युली. अँड अगेन इट इज IITचाच असेल का नाही? MPETचा. तेवढा अवघड काही नव्हता. आणि चला, झालं का हे? पटकन लिहून घ्या. ठीक आहे, ओके. तर बाकीचे एक प्रॉब्लेम राहिला आय थिंक, 1-2, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. 113, 114, 115. ओके, लगातार आहेत. तर 113, 114 आणि 115 हे प्रॉब्लेम बघा येत आहेत का? आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ओके, ठीक आहे. आज बोर झालं सर, आज एकदम बोर झाला. आज मी काय सांगितलं होतं? कालच वॉर्निंग दिली होती. ठीक आहे. आमचे अजून आहेत. मग इतकी वेळ काय सांगतोय मी? डाऊट द्या म्हणून सांगतोय ना, आता आहेत म्हणून. कालपासून 2 दिवस झालं म्हणतोय. ठीक आहे. ओके, चलो. सो good night everyone, bye bye everyone, we will meet together tomorrow again, and I am saying good night, right? So bye bye, गुड नाईट. अजून डाऊट असतील तर सेंड करून ठेवा, उद्या घेणार आहे मी. डाऊट जर अजून असतील तर पुन्हा नंतर डाऊट घेणार नाही. दररोजच्या दररोजच क्वेश्चन सोडवले पाहिजेत. सो डाऊट सेंड करून ठेवा.
ओके चलो बाय एवरीवन.